5 मार्चची ती तारीख, गुरुवारचा तो दिवस होता. दुपारचे 12 वाजलेले होते. चहा पाण्यासाठी थांबलेल्या हॉटेलवरती भरपूर कस्टमर होते. त्याच हॉटेलच्या समोर काहीतरी घडताना बघून त्या हॉटेलमधल्या सर्व कस्टमरनी मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये ते दृश्य कैद करायला चालू केलं. तर त्या ठिकाणी घडत काय होतं, तर एक महिलेने एका पुरुषाचे पाय धरलेले होते आणि एक थोडा वयस्कर व्यक्ती, थोडं अंगाने ताकद असलेला, हातामध्ये कोयता घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरती वार करत होता. हे सगळं दृश्य तिथं बसलेल्या लोकांनी मोबाईलमध्ये कैद केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती भयानक प्रमाणात व्हायरल झाला. तर काय आहे याच्या मागचं सत्य, काय होती स्टोरी, पूर्ण व्हिडिओ सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो, लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, 5 मार्च 2026 सकाळचे 8 वाजलेले असतील. सागर नावाचा एक 38 वर्षाचा व्यक्ती सोनाली नावाच्या एका 36 वर्षाच्या महिलेला भेटायसाठी आलेला होता. त्यावेळेला तिचा पती बाहेर गेला होता. सोनाली म्हणते, बस थोडी वेळ, आता काय कर, चहा पाणी कर, जेवण कर, मग जे करायचं ते करू. त्यावेळेला सागर म्हणला ठीक आहे. त्याला चहा दिला, जेवण दिलं. आता साधारणतः 10 वाजलेले असतील. सागर म्हणत होता की मला करायचं आहे, कर पटशीरनी, मला जायचं आहे. आता ही सोनाली म्हणली, आता तर माझा पती गेला आहे, लेकरं गेले, तू बस थोडी वेळ, काय अडचण नाही, मला कसलीच अडचण नाही, आज दिवसभर मी मोकळीच आहे. त्यामुळे तिने अजून थोडा टाईमपास केला. ज्या वेळेला तिचा टाईमपास करत करत दुपारचे 11 साडे 11 वाजल्या, त्यावेळेला सागर आता थोडा कावराबावरा झाला होता. सागर म्हणला की आता बास, मला करायचं असलं कर, नसेल तर मला जाऊ दे. सोनाली त्याला म्हणते, इथं करणं ठीक नाही, आपण एका लॉजवरती जाऊ. लॉजवरती जाऊ म्हटल्यानंतर सागर होकार देतो. गडबडीत होता, त्यानं गाडीवर बसवलं सोनालीला आणि सागर किक मारून गाडी घेऊन शहराकडे निघायला लागतो. तिथंच शहराच्या अलीकडे एक लॉज होतं, त्या लॉजवर जाण्याचा या दोघांचा प्लॅन होता. पण काही दूर गेल्यानंतर सोनाली तिची बॅग खाली सोडून देते आणि तिच्या त्या प्रियकराला सागरला म्हणते की माझी बॅग पडली. त्यावेळेला थोडं बघितलं तर चांगली 200-300 मीटरवरती बॅग पडलेली होती. सागर म्हणला, तू थांब, मी घेऊन येतो. सागरनं गाडी कडेला लावली आणि तिथं चावी हातात घेऊन चालायला लागला, बॅग आणायला चालला. त्यावेळेला सोनाली पण त्याच्या पाठीमागे येत होती. जसं जसं तो बॅगीकडे गेला तशी तशी सोनाली त्याच्या मागं बॅगीपाशी जाऊन बॅग काढण्यासाठी सागरने बॅग जवळ आल्यानंतर बॅग उचलण्यासाठी खाली वाकला. तसंच या सोनालीने तिच्या ओढणीमध्ये लपवलेले कोयता काढला आणि त्याच्या डोक्यावरती मारला. तो खाली पडला. सागर खाली पडल्यानंतर तो तडफडत होता, ओरडत होता, वाचवा वाचवा वाचवा. पण ही वरून त्याच्यावर वार करतच होती. काही क्षणामध्ये त्या सोनालीचा पती राहुल त्या ठिकाणी आला. त्याने तिच्या हातातून कोयता घेतला, तिला पाय धरायला लावले आणि त्याच्या डोक्यावरती एकामागे एक एकामागे एक एकामागे एक वार करत होता. त्यावेळेला बघितलं या दोघांनी की हा जो सागर आहे याचा तर खेळ संपलेला आहे. हा जो सागर आहे याचं तर प्राणवायू संपलेले आहे. त्या ठिकाणी त्याला सोडलं, कोयते घेतलं आणि त्या सागरच्याच गाडीवरती बसून हे दोघं त्या ठिकाणाहून फरार झाले. आता सगळं दृश्य आसपास असलेले चहा पाणी करायसाठी थांबलेले प्रवासी बघत होते. मोबाईलमध्ये कैद केलं होता सगळं दृश्य. लगेच पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. बघितलं तर काय, सागरची बॉडी पडलेली आहे, त्याच्यावरती असंख्य वार केलेले आहेत. पोलिसांनी विचारलं काय झालं होतं, तर पूर्ण घटना सांगितली. लगेच पोलिसांनी नाकेबंदी केली आणि राहुल, सोनाली या दोघांना 2-3 तासातच अटक केली. राहुल आणि सोनाली आता ताब्यात आले होते. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता की या दोघांनी सगळ्या माणसांच्या पुढे असं का केलं. याच्याबद्दलच ज्या वेळेला पोलिसांनी चौकशी चालू केली त्यावेळेला जे सत्य आलं ते खूप भयानक होतं. तर मित्रांनो, विषय असा झाला होता की ही जी सोनाली आहे 2010मध्ये शाळेमध्ये ज्या वेळेला होती त्यावेळेला सागरसोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगलंच प्रेम घडलं होतं. कॉलेजला होती, 12वीचं शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे दोघं चांगल्या प्रकारे प्रेमात पडले होते. विचार केला होता की आपण पुढे चालून लग्न करायचं. आता ही जी सोनाली आणि सागर आहे, सागर तिच्या मामाचा पोरगा होता, म्हणजे नात्यात लागत होतं. तसं म्हणतात ना की मामाची पोरगी बायकोच असते, असाच काहीसा प्रकार होता. या दोघांनी ठरवलं होतं, सगळं ठरलं होतं, तसं काही अडचण पण नव्हती. पण पुढे चालून असं काही घडलं की या सोनालीसाठी राहुल नावाच्या व्यक्तीचं स्थळ आलं आणि हिचं लग्न राहुलसोबत झालं. आता सागर येड्यासारखं करायला लागला, पण काही करू शकत नव्हता, लग्न झालं होतं. पुढे चालून त्याने शाळा सोडली, सगळं काम सोडलं आणि मुंबईकडे निघून गेला. मुंबईमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर पैसा वगैरे कमवला, पण त्याच्या मनामध्ये सोनाली होती. त्याने अजूनपर्यंत लग्न केलं नव्हतं.
असंच 2020मध्ये फेसबुकवरती स्क्रोल करत असतानाच त्याला सोनालीची प्रोफाईल दिसली. त्यावेळेला त्याने सोनालीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. इकडून ॲक्सेप्ट झाली त्याचा चेहरा बघून. या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. आता त्यावेळेला ते एकमेकाचं दुःख एकमेकासोबत शेअर करायचे. 2022मध्ये या दोघांमध्ये एवढं जुळलं होतं की सोनाली आणि हा जो सागर आहे, हे दोघं मुंबईला येऊन राहिले होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. तिचा पती राहुल याला सोडलं. तिची 2 लहान मुलं होती त्यांना पण सोडलं. राहुलसोबत राहायला लागली. पण पुढे चालून 2च महिन्यानंतर पुन्हा राहुलपाशी आली. त्याचं कारण दिलं की हा जो सागर आहे, दारू पितो, तिच्यासोबत वाईट काम करतो, तिला मारतो, हाणतो. आता हे सगळं ऐकून तिच्या पतीने स्वीकार तर केलं आणि म्हणला की ही शेवटची चूक आहे. इथून पुढे जर असं काही घडलं तर तुला मी सोडणार नाही. पण शेवटी एक महिला चालीवरच जाणार. तिने पुढे चालून 2024मध्ये पुन्हा त्या सागरच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि या दोघांमध्ये पुन्हा जुळलं. आता हा सागर मुंबईमध्ये काम करायचा. पैसा खर्चण्यासाठी सोनालीला पाठवायचा. ज्या वेळेला पण घरी येईल त्यावेळेला या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट असायचं. ऐश करायचे, फिरायचे, जायचे. पती ज्या वेळेला पण बाहेर जाईल, लेकरं बाहेर जाईल त्यावेळेला या दोघांमध्ये सगळं चालू होतं. पण आता अति झालं होतं आणि हिच्या पतीला समजलं होतं. तो म्हणला की तुझी शेवटची चूक होती, आता तुला मी माफ करणार नाही, तुला सोडणार नाही. तू तुझ्या लेकरांसोबत निघून तर जा, नाहीतर मी तुला संपवतो. ज्या वेळेला त्या सोनालीचा पती राहुल असं म्हणतो, तिला तिच्या 2 लेकरांचं तोंड बघवत नाही. ते लहान लहान मुलं कुठं जाणार होती बिना बापाची. त्यामुळे ती म्हणली की आता नाही होत, आता मी असं नाही करणार, मला एकदा शेवटचं माफ करा. याने माफ केलं, मोबाईल बंद करून ठेवला हिचा. पण हा जो सागर होता याला आता कसं तर वाटत होतं की सोनालीचं कॉन्टॅक्ट नाही. त्याने फेसबुकवरती तिला मेसेज केला. फेसबुकचं अकाउंट राहुलपाशी होतं. त्यावेळेला राहुलने सागरला रिप्लाय केला. राहुल सागरला म्हणायचा की ये भेटायला, म्हणजे असं काय सोनाली म्हणते असं म्हणायचा. त्याच दिवशी त्या सागरने ट्रेन धरली आणि गावी येऊन सोनालीला भेटला. सोनालीला माहीत नव्हतं, पण ती म्हणली ठीक आहे जाऊ दे, आलाय तर एकदा जेवण करून जा. पण तो हट्ट करत होता की मला तुझ्यासोबत करायचं आहे. त्यावेळेला तिच्या पतीने एंट्री मारली आणि तिच्यासोबत प्लॅन बनवून याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी संपवलं पण या दोघांनी मिळून सागरला. आणि हे दोघं तिथून पळून गेले पण पोलिसांनी या दोघांना अटक केलीच. आता याच्यामध्ये मित्रांनो, तर ही घटना पूर्ण अशी घडली होती मित्रांनो. आता यामध्ये काय तुम्हाला निष्कर्ष लावायचा ते तुम्ही लावूच शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा.